नमस्कार. एक वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरून हा व्हिडिओ करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ मी 6 वेळा एडिट केलेला आहे आणि ही माझी सातव्यांदा मी प्रयत्न करून हा व्हिडिओ एडिट करतोय. व्हिडिओ एडिट करत असताना अशा काही अडचणी आल्यात की ज्याच्यामध्ये एक स्लाइड जी आहे ती कदाचित एखाद दुसरी स्लाइड ही बऱ्याच वेळेला ओव्हरलॅप होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे या थोड्याशा ज्या चुका आहेत त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून आजच्या या इतिहासाच्या अध्यापनाच्या वर्गामध्ये इयत्ता 8वी आपणा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. यापूर्वी आपण इतिहासाचं प्रकरण पहिलं, इतिहासाची साधने प्रकरण दुसरं, युरोप आणि भारत, आणि आज आपण प्रकरण तिसरं चालू करतोय. त्या प्रकरणाचं नाव आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम. मुळात इसवी सन 1600 मध्ये भारतामध्ये व्यापार करण्याच्या निमित्तानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली गेली. या कंपनी स्थापना ही फक्त भारतामध्ये व्यापार करणे आणि अधिकाधिक फायदा मिळवणे हा त्याच्यामधला प्रमुख हेतू लक्षात घेऊन ही स्थापना करण्यात आली होती. आणि साहजिकच भारतामध्ये आल्यानंतर तिथल्या सर्व राजकीय सामाजिक परिस्थितीचा अंदाज घेत इंग्रजांनी या देशावर वर्चस्व प्रस्थापित केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि या वर्चस्वाच्या आधिपत्याखाली आपला देश गेल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या मनमानी कारभारानं आपल्या देशाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केल्याचा इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे. नेमका ब्रिटिश शासित भारतामध्ये कोणकोणते अनिष्ट परिणाम झाले त्याची चर्चा किंवा त्या राज्यव्यवस्थेचे परिणाम याचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करावायचा आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाच्या नव्या सागरी जलमार्गाच्या शोधामुळे अनेक युरोपीय व्यापाऱ्यांचा भारताकडे तसेच आग्नेय आशियामधील असणाऱ्या देशांशी व्यापार करण्याकरता ओढ जी आहे ती ओढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली गेली. याचं प्रमुख कारण असं होतं की आशियाई देशांशी व्यापार करणं म्हणजे अधिकाधिक फायदा. हे जे सूत्र रूढ झालं होतं त्या सूत्राच्या आधारे अनेक युरोपीय व्यापारी भारतामध्ये व्यापार करण्याकरता उत्सुक होते. आणि वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने ज्या वेळेला या सागरी जलमार्गाचा शोध लावला त्यावेळेला भारतामध्ये व इतर आशियाई देशांशी व्यापार करण्याकरता अनेक युरोपीय राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी स्पर्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग या व्यापारी स्पर्धेमध्ये सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये आले ते म्हणजे पोर्तुगीज, नंतर आले डच, नंतर आले फ्रेंच आणि नंतर या स्पर्धेमध्ये सर्वात शेवटी आलेला व्यापारी जो होता तो म्हणजे इंग्रज. म्हणजे इसवी सन 1600 मध्ये अनेक ब्रिटिश व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भारतामध्ये व्यापार करण्याकरता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती. आणि अशा प्रकारची कंपनीची स्थापना झाल्यानंतर इंग्लंडमध्ये असणाऱ्या राजकीय सूत्रांनी किंवा राजसत्त्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सुरक्षा जी आहे ती सुरक्षा दिली होती आणि त्यांच्या व्यापारामध्ये सवलती दिल्या होत्या. त्यामुळं इंग्रज हे भारतामध्ये व्यापाराकरता या स्पर्धेत सर्वात शेवटी उतरले. साहजिकच इंग्रजांचा भारतामधील व्यापारी स्पर्धेतला आगमन हे उशिरा असल्यामुळं पोर्तुगीज लोकांनी इंग्रजांना मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये विरोध केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. नंतरच्या काही वर्षांमध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मैत्रीचे करार झाले आणि या कराराच्या अंतर्गत पोर्तुगीज लोकांचा इंग्रज लोकांना असणारा व्यापारी स्पर्धेमधला विरोध हा कमी झाला. आणि साहजिकच आता भारताच्या व्यापारी स्पर्धेत इंग्रजांना शह देऊ शकतील असे मातब्बर विरोधक फक्त 3 उरले होते. एक म्हणजे
फ्रेंच, 2 म्हणजे डच आणि 3 म्हणजे भारतामधील असणारे स्थानिक सत्ताधीश. अशा रीतीने भारतामध्ये व्यापार करण्याकरता पहिले आले पोर्तुगीज, दुसरे आले डच, तिसरे आले फ्रेंच आणि चौथे आले ते म्हणजे इंग्रज. पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यामधल्या मैत्रीच्या तहामुळे पोर्तुगीजांचा इंग्रजांना असणारा विरोध कमी झाला आणि त्यांना विरोध करतील असे 3 घटक भारतामध्ये राहिले होते, ते म्हणजे फ्रेंच, डच आणि स्थानिक भारतीय सत्ताधीश. आता मूळ प्रश्न असा आहे की इसवी सन 1600 मध्ये इंग्रज लोक भारतामध्ये आले हा इतिहास आहे, पण या देशामधल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज जेव्हा इंग्रजांना आला त्यावेळेला इंग्रजांनी या देशामध्ये हळूहळू आपलं बस्तान जे आहे ते बस्तान बसवायला सुरुवात केली आणि यातून भारतामध्ये असणाऱ्या अनेक सत्ताधीशांच्या विरोधाचा त्यांच्याशी संघर्ष करण्याची वेळ ही इंग्रजांवर त्या काळामध्ये आलेली आहे. या सगळ्या विरोधाचा मुकाबला करीत इंग्रजांनी संपूर्ण भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली आपल्याला माहिती आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामधला दुसरा घटक जो आहे तो दुसरा घटक आहे इंग्रज मराठे संघर्ष. पश्चिम भारतामध्ये सर्वात प्रबळ दावेदार किंवा सत्ता ज्यांची होती ते म्हणजे मराठी साम्राज्य. या मराठी साम्राज्याच्या अखत्यारीमध्ये मुंबई हे बंदर त्या ठिकाणी होतं. साहजिकच इंग्रजांनी मुंबई या ठिकाणी आपली वखार स्थापन केलेली होती. आपल्या व्यापाराच्या सोयीकरता आणि अत्यंत सुरक्षितेसाठी इंग्रजांनी नेहमी ज्या ठिकाणी त्यांनी वखार स्थापन केलेली आहे त्या भागातील आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये असावा ही इंग्रजांची कायमची इच्छा असायची. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये मराठी सत्ता ही इतकी प्रभावशाली होती की मराठी सत्तेशी मिळतं जुळतं घेण्याचं धोरण इंग्रजांनी पहिल्यापासून ठरवलेलं होतं. म्हणजे काही केल्या त्यांना मराठी साम्राज्याच्या राजकारणामध्ये प्रवेश करण्याकरता कोणत्याही प्रकारची संधी ही मिळालेली नाहीये. त्यांना ही संधी मिळाली. ही संधी त्यांना कधी मिळाली की माधवराव पेशवे यांच्या अंतानंतर पुण्याच्या पेशवेपदाच्या गादीवरून वाद निर्माण झाला. अर्थात हा वाद इतका विकोपाला गेला की रघुनाथराव पेशवे हे इंग्रजांकडे आश्रित म्हणून राहावयास गेले आणि त्यांनी इंग्रजांकडे मदतीची याचना केली की मला पुण्याच्या पेशवेपदाच्या गादीवर बसवा. इंग्रजांनी रघुनाथराव पेशवे यांना त्या प्रकारचं वचन दिलं आणि एका अर्थाने रघुनाथराव पेशवे यांच्यामुळं मराठा साम्राज्याच्या राजकारणामध्ये इंग्रजांना प्रवेश करण्याची पहिली संधी उपलब्ध झाली. आणि यामुळं इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. तो कालखंड आहे 1774 ते 1818. हा 1774 तो 1818 हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये जवळजवळ पहिली 3 युद्ध खेळली गेली आहेत. पहिल्या युद्धात ज्या वेळेला इंग्रजांचा सामना करायची वेळ आली त्यावेळेला मराठा साम्राज्यामध्ये असणाऱ्या सर्व सरदारांनी एकजूट दाखवत इंग्रजांच्या लष्कराचा मुकाबला केला आणि त्यांचा त्या पहिल्या युद्धामध्ये पराभव केला. या युद्धाचा शेवट सालबाईचा तह होऊन झालेला आहे. सालबाईचा तह 1782 मध्ये झाला आणि या सालबाईच्या तहानं इंग्रज आणि मराठे यांच्यामधलं पहिलं युद्ध जे आहे ते पहिलं युद्ध या ठिकाणी समाप्त झालेलं आहे की ज्या युद्धामध्ये मराठा सरदारांच्या एकजुटीमुळं इंग्रजांचा पराभव झालेला होता. अर्थात या सगळ्या घडामोडी घडत असताना
पुढच्या 2 युद्धांचा अभ्यास तर आपण करणारच आहोत, परंतु भारतासारख्या देशामध्ये स्वतःचं बस्तान बसवण्याकरता इंग्रजांनी सर्व भारतीय सत्ताधीशांकरता एक प्रलोभन आणलं होतं. हे प्रलोभन अत्यंत गोंडस स्वरूपाचं होतं. मग नेमकं हे प्रलोभन काय होतं? या प्रलोभनाचं नाव होतं तैनाती फौजेचा करार. 1798 मध्ये इंग्रज अधिकारी लॉर्ड वेलस्ली यानं या तैनाती फौजेचा करार हा सर्व भारतीय सत्ताधीशांच्या पुढे ठेवला. मग हा तैनाती फौजेचा करार नेमका काय होता आणि तो कशासाठी होता? की भारतामधील आपला व्यापार हा अधिक निर्धोक व्हावा आणि भारतावर आपलं शासन असावं, आणि याच्याकरता भारतामध्ये असणाऱ्या सत्ताधीशांनी आपल्या अखत्यारीत जर ते आले किंवा त्यांनी हा तैनाती फौजेचा करार जर स्वीकारला तर त्यांचं स्वातंत्र्य आपोआप त्या ठिकाणी संपुष्टात येईल. आणि अशा प्रकारचा तैनाती फौजेचा करार हा सर्व भारतीय सत्ताधीशांच्या पुढे 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली या अधिकाऱ्यानं ठेवलेला होता. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या गोष्टीची नोंद केलेली नाहीये ती नोंद आपण या ठिकाणी पाहू. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचा करार स्वीकारणारा पहिला भारतीय सत्ताधीश म्हणजे हैदराबादचा निजाम, त्या पाठोपाठ विजापूरचा आदिलशाह यासारख्या लोकांनी इंग्रजांचं मांडलिकत्व त्या ठिकाणी मान्य केलं आणि तैनाती फौजेचा करार जो आहे तो करार त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. अर्थात या कराराच्या अनुषंगाने भारतीय सत्ताधीशांना एका गोष्टीचं वचन इंग्रजांनी दिलं होतं की वेळ प्रसंगी किंवा युद्धाच्या वेळेला भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांचं लष्कर वेळेत मदत करेल. अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं या तैनाती फौजेचा करार हा भारतामधल्या काही सत्ताधीशांनी स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग या तैनाती फौजेचा करार स्वीकारला असलेला तरी या तैनाती फौजेच्या करारामध्ये काही अटी घातल्या होत्या. मग त्या अटी कोणत्या होत्या? तर यातली पहिली अट जी आहे ती पहिली अट, भारतीय सत्ताधीशांनी स्वतःच्या दरबारी किंवा राज्यात इंग्रजांचं लष्कर बाळगावं. अट क्रमांक 1, भारतीय सत्ताधीशांनी स्वतःच्या राज्यात किंवा साम्राज्यात इंग्रजांचं लष्कर बाळगावं. अट क्रमांक 2, त्या लष्कराच्या खर्चापोटी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बहाल करण्यात यावा. ही अट क्रमांक 2 होती. या लष्कराच्या खर्चापोटी येणारी रक्कम रोख स्वरूपात किंवा तितक्या उत्पन्नाचा असणारा टापू किंवा प्रांत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यामध्ये द्यावा, अशा प्रकारची अट क्रमांक 2 होती. अट क्रमांक 3 काय होती? भारतीय सत्ताधीशांनी इतर भारतीय सत्ताधीशांशी संबंध ठेवताना ते फक्त इंग्रजांच्या मध्यस्थाच्या भूमिकेनं पार पाडावेत किंवा इंग्रजांच्या मध्यस्थीने ते व्यवहार पूर्ण करावेत, अशा प्रकारची तिसऱ्या क्रमांकाची अट ही भारतीय सत्ताधीशांना घालण्यात आली होती. अट क्रमांक 4 काय होती? अट क्रमांक 4 अशी होती की तैनाती फौजेचा करार स्वीकारणाऱ्या भारतीय सत्ताधीशांना स्वतःच्या दरबारामध्ये एक इंग्रज अधिकारी रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी म्हणून कायम ठेवावा. अशा रीतीने 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली यानं आणलेला हा तैनाती फौजेचा करार अनेक भारतीय सत्ताधीशांनी स्वीकारला आणि आपलं स्वातंत्र्य त्यांनी धोक्यामध्ये आणलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तैनाती फौजेचा करार स्वीकारत असताना बऱ्याचशा घडामोडी या भारतामध्ये घडल्या होत्या.
म्हणजे भारतामध्ये सत्ता स्थापन करताना इंग्रजांना काही सहज सत्ता मिळालेली नाहीये. त्यांना या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी संघर्ष करावा लागलेला आहे. यातला एका संघर्षाचा उल्लेख आपण पाहतोय तो म्हणजे इंग्रज आणि मराठे संघर्ष. 1782 मध्ये सालबाईच्या तहानं इंग्रज आणि मराठे यांच्यामधला संघर्ष जो आहे तो संघर्ष संपुष्टात आला होता. मग इंग्रज आणि मराठे यांचा संघर्ष परत का निर्माण झाला? त्याचं कारण असं होतं की 1802 मध्ये पुण्याच्या गादीवर असणारे बाजीराव पेशवे दुसरे यांनी मराठी सरदारांना विश्वासात न घेता तैनाती फौजेचा करार स्वीकारला. साहजिकच हा करार अनेक स्वाभिमानी मराठी सरदारांना अमान्य होता आणि म्हणून या सर्व सरदारांनी एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. अर्थात पहिल्या युद्धामध्ये इंग्रजांना जो पराभव सहन करावा लागला होता त्याचा एक अनुभव त्यांच्याकडे होता आणि या दुसऱ्या युद्धात मात्र इंग्रजांनी अत्यंत शिस्तबद्धपणे आपल्या लष्कराचा वापर करत इंग्रजांच्या विरुद्ध बंडाळी करणाऱ्या या सर्व मराठी सरदारांचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. आणि हा पराभव झाला आणि मराठी सरदार किंवा मराठी सत्ता आणि इंग्रज यांच्यामध्ये वसई या ठिकाणी करार केला गेला. या वसईमध्ये हा वसई करार जो इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, त्या वसई करारानंतर इंग्रजांचा मराठी साम्राज्यामध्ये असणारा हस्तक्षेप जो आहे तो हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. साहजिकच इंग्रजांचा वाढता हस्तक्षेप दुसरे बाजीराव पेशवे यांना सहन झाला नाही आणि त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. अर्थात साहजिकच इंग्रजांच्या विरुद्ध बाजीराव पेशवे यांनी जरी उठाव केलेला असला तरी तो इंग्रजांनी तो उठाव मोडीत काढत इसवी सन 1818 मध्ये मराठी साम्राज्य त्यांनी नष्ट केलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने आत्ताच्या या घटकामध्ये आपण 3 गोष्टींचा प्रामुख्याने अभ्यास करत आलो. पहिली गोष्ट व्यापारी स्पर्धेमधील असणारी पार्श्वभूमी, त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, इंग्रज आणि मराठे संघर्ष आणि तिसरा मुद्दा आपण चर्चा करता घेतला तो म्हणजे तैनाती फौजेचा करार. या अनुषंगाने तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातील त्यातला पहिला प्रश्न असा असणार आहे, भारतामध्ये व्यापार करण्याकरता आलेल्या युरोपीय व्यापाऱ्यांची नावे सांगा. प्रश्न क्रमांक 2, पोर्तुगीजांचा इंग्रजांना असणारा विरोध मावळला. प्रश्न क्रमांक 2, पोर्तुगीजांचा इंग्रजांना असणारा विरोध मावळला. कंसात कारणे द्या. इंग्रज मराठे यांच्यामधील पहिल्या युद्धाची संक्षिप्त माहिती द्या. प्रश्न क्रमांक 3, इंग्रज व मराठे यांच्यामधील पहिल्या युद्धाची संक्षिप्त माहिती द्या. तैनाती फौजेचा करार आणि त्याच्या अटी सविस्तर स्पष्ट करा. तैनाती फौजेचा करार आणि त्याच्या अटी सविस्तर स्पष्ट करा. इंग्रजांनी कशा पद्धतीने मराठी साम्राज्य नष्ट केले त्याची माहिती द्या. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील हे लक्षात घ्या. अर्थात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारा पुढचा अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे छत्रपती प्रतापसिंह महाराज. छत्रपती प्रतापसिंह महाराज हे सातारच्या गादीचे वारस. सातारचं पूर्ण संस्थान हे त्यांच्या ताब्यामध्ये होतं. 1818 मध्ये मराठी साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर सुद्धा इंग्रजांनी सातारच्या गादीला हात लावला नाही. या उलट
छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना राज्यकारभारामध्ये मदत करण्याकरता एका इंग्रज अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्याचं नाव आहे ग्रँड डफ. नाव काय त्याचं? ग्रँड डफ. हा ग्रँड डफ छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना त्यांच्या राज्यकारभारात मदत करत असे. सुरुवातीची काही वर्ष चांगली गेली, मात्र पुढे जाऊन इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना सातारच्या गादीवरनं बरखास्त केलं आणि त्यांची रवानगी काशी या ठिकाणी केली. अशा रीतीने सातारच्या गादीचे प्रमुख वारसदार छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना त्यांच्या गादीवरून दूर केल्यानंतर काशी या ठिकाणी ठेवले होतं आणि साहजिकच 1847 मध्ये छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. म्हणजे भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करत असताना जी काही मानाची स्थानं होती त्यांना इंग्रजांनी सुरुवातीच्या काळामध्ये हात लावलेला नाहीये आणि आपलं वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित होते हे त्यांच्या लक्षात आलं. तत्सरसी त्यांनी छत्रपतींना त्यांच्या गादीवरनं दूर केलं. अशा पद्धतीने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यावर इंग्रजांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला होता. महाराजांवर झालेला अन्याय हे त्यांचे प्रमुख कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांना अजिबात सहन झाला नाही. याविरुद्ध दाद मागण्याकरता किंवा तक्रार करण्याकरता त्यांनी पार इंग्लंड पर्यंत ती तक्रार केलेली होती. त्या गोष्टीसाठी न्याय मागितला होता, परंतु रंगो बापूजी गुप्ते यांच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी यश आलं नाही. छत्रपती प्रतापसिंह महाराज सातारच्या गादीवर असताना त्यांनी अनेक लोककल्याणकारी कामं केली आहेत. मग यांनी काय केलं तर संपूर्ण सातारा शहरामध्ये पक्के रस्ते त्यांनी तयार केले होते. रस्त्याच्या दुतर्फा त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडांचं रोपण जे ते झाडांचं रोपण त्या ठिकाणी त्यांनी केलं होतं. लोकांच्या पिण्याच्या पाण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी हौद बांधले होते. याशिवाय आपल्या प्रांतामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी त्यांनी संस्कृत, मराठी, इंग्रजी यासारख्या पाठशाळा सुद्धा त्यांनी काढलेल्या आहेत. सातारमध्ये ती शाळा अजूनही तुम्हाला पाहायला मिळेल. आता ती शाळा पुणे सातारा जिल्हा परिषदच्या ताब्यामध्ये आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणजे लोककल्याणकारी राजा छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यावर इंग्रजांनी अशा रीतीने अन्याय केल्याची इतिहासामध्ये नोंद आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक एक करत पहिल्यांदा कोलकाता, नंतर तुमचे मद्रास, आता मराठी सत्ता इंग्रजांनी नष्ट केली. यातला एक मुद्दा जो आपल्या चर्चेकरता सांगायचा राहून गेला ते सांगतो की 1818 मध्ये मराठी सत्तेचा पाडाव केल्यानंतर दिल्लीचं तख्त आणि त्यांच्या पूर्ण टापूची सुरक्षा दौलतराव शिंदे या मातब्बर मराठी सरदारांकडे होती. इंग्रजांनी 1818 नंतर यांच्या विरुद्ध मोहीम उघडली आणि त्यांचाही पाडाव त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा रीतीने भारतामध्ये आपल्याला कोणी आव्हान देणार नाही ही पूर्ण व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली होती. आणि छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना गादीवरनं बरखास्त करून त्यांनी मानाची असणारं हे आपलं ठिकाण हे स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं, हे लक्षात ठेवा. आपल्या पाठ्यपुस्तकाचा किंवा या प्रकरणाचा मूळ हेतू जो आहे तो मूळ हेतू काय आहे? तो मूळ हेतू आहे तो म्हणजे ब्रिटिश सत्तेचे परिणाम. आता नेमकं अशा रीतीने इंग्रजांनी जवळजवळ बघता बघता मद्रास, कोलकाता, मुंबई यासारखे प्रांत त्यांच्या ताब्यामध्ये होतेच. या उलट वेगवेगळ्या सत्ताधीशांना तैनाती फौजेचा करार लावून त्यांना गुलामगिरीत टाकलं होतं. मग असा एकछत्री अंमल जेव्हा इंग्रजांनी भारतावर सुरू केला तेव्हा त्यांच्या राज्यकारभाराचे परिणाम हे भारतावर काय काय झाले ते आपल्याला पाहावायचे आहेत. इंग्रजांच्या राज्यकारभाराचे भारतावर झालेले परिणामापैकी
पहिला परिणाम जो आहे, इंग्रजांनी भारतामध्ये निर्माण केलेली दुहेरी राज्य व्यवस्था. ही दुहेरी राज्य व्यवस्था नेमकी काय होती? सर्वात पहिल्यांदा रॉबर्ट क्लाइव्ह नावाच्या माणसानं 1765 मध्ये बंगाल प्रांतामध्ये ही दुहेरी राज्य व्यवस्था निर्माण केली किंवा अस्तित्वात आणली होती. रॉबर्ट क्लाइव्ह 1765. रॉबर्ट क्लाइव्ह 1765. मग बंगाल प्रांतामध्ये सुरुवात केली. त्यावेळचा असणारा बंगाल म्हणजे आत्ताचा आपल्या भारतामधलं घटक राज्य पश्चिम बंगाल आणि स्वतंत्र बांगलादेश या दोन देशांचा मिळून असणारा बंगालचा टापू, बंगालचा प्रांत व्हायचा. त्या बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांनी दुहेरी राज्य व्यवस्था आणली. मग ही दुहेरी राज्य व्यवस्था काय होती? या दुहेरी राज्य व्यवस्थेमध्ये इंग्रजांनी अशी तरतूद केली होती की त्या प्रांतामध्ये महसूल गोळा करण्याचा अधिकार फक्त इंग्रजांना आणि या उलट त्या प्रांतात शांतता प्रस्थापित करणे, कायद्याची सुव्यवस्था निर्माण करणे याची जबाबदारी तिथल्या स्थानिक सत्ताधीशाकडे म्हणजे नवाबाकडे देण्यात आली होती. म्हणजे उत्पन्नाचा भाग इंग्रजांनी घेतला आणि खर्चिक बाब भारतीय लोकांना दिली. अशा प्रकारची ही दुहेरी नीती इंग्रजांनी जी वापरली त्याला दुहेरी राज्य व्यवस्था असं म्हटलं गेलं. दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय हा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर लक्षात घ्या. उत्तर सांगताना सांगायचंय की रॉबर्ट क्लाइव्ह नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं 1765 मध्ये बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. या राज्यव्यवस्थेच्या अंतर्गत महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना, तर कायदा, शांतता आणि न्यायदानाचं काम जे आहे ते तेथील स्थानिक सत्ताधीश नवाबाकडे सोपविण्यात आलं. याला म्हटलं गेलं दुहेरी राज्य व्यवस्था. एकंदरीत भारतासारख्या देशावर मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केल्यानंतर ही दुहेरी राज्य व्यवस्था आणून भारतीय लोकांचं कंबरडं मोडण्याचं काम हे इंग्रज लोकांच्या शासनाच्या कालखंडामध्ये केलं गेलं. याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की दिवाणी हक्क महसुली हक्क इंग्रजांकडे गेला आणि कायदा, शांतता, सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी भारतीय सत्ताधीशांकडे आली. साहजिकच या खर्चिक बाबीवर जो काही खर्च होतो तो खर्च आणि जो काही कर गोळा करण्याचा अधिकार जो इंग्रजांना मिळाला होता त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणामध्ये कराचा बोजा त्या ठिकाणी पडलेला आहे. भारतीय समाज अगोदरच हलाखीचं जीवन जगत होता. त्यात अशा पद्धतीने कर लादल्या गेल्यामुळं इंग्रजांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोकांना किंवा भारतीय जनतेला एक प्रकारे हा त्रास दिला होता किंवा त्यांच्यावर तो अन्याय केला होता. यातनं नेमकी गोष्ट कोणती घडली? यातनं घडलेली महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रज अधिकारी हे त्या काळात भ्रष्टाचारी बनले. जनतेच्या कर रूपाने होणारा जेवढा काही मोबदला मिळायचा त्यातला बराचसा मोबदला हे इंग्रज अधिकारी स्वतःच्या खिशामध्ये घालू लागले. आणि ज्या वेळेला इंग्लंडमधल्या इतर व्यापाऱ्यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली तेव्हा त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. हा असंतोष निर्माण का झाला? त्याचं कारण असं होतं की भारतासारख्या देशामध्ये व्यापार करण्याची परवानगी ही फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिली गेली होती. इतर इंग्रज व्यापाऱ्यांना किंवा इंग्लंडमधल्या व्यापाऱ्यांना भारतामध्ये येऊन व्यापार करण्याकरता परवानगी नव्हती. भारतासारख्या देशाशी असणारा व्यापार, त्यातनं मिळणारा नफा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची होत असलेली भरभराट आणि त्यांचा मनमारी कारभार याच्या विरुद्ध इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आवाज जो आहे तो आवाज उठविला गेला. याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणण्याकरता इंग्लंडच्या पार्लमेंटने त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार त्याच्यावर नियंत्रण आणण्याकरता हे जे वेगवेगळे कायदे केले गेले त्याचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की पार्लमेंटने केलेले कायदे.
1773 मध्ये सर्वात पहिल्यांदा पार्लमेंटने रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा कायदा आणला. हा रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा कायदा नेमका काय होता, तर बंगाल प्रांतामध्ये असणाऱ्या म्हणजे कोलकाता ही मुख्य वसाहत, त्या ठिकाणी असणाऱ्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ही उपाधी बहाल करण्यात आली. काय केलं त्यांनी? रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मध्ये आला. कधी? 1773. कायदा कोणता? रेग्युलेटिंग ऍक्ट. या कायद्याच्या अनुषंगाने कोलकाता प्रांताची देखरेख करणाऱ्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल अशी उपाधी, असा हुद्दा त्या ठिकाणी देण्यात आला. आणि या रेग्युलेटिंग ऍक्टच्या तरतुदीनुसार भारतामध्ये आलेला पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हास्टिंग्स हा होता. आलेला पहिला गव्हर्नर जनरल कोण? वॉरन हास्टिंग्स. आणि त्याच्या ताब्यामध्ये कोलकाता, मद्रास आणि मुंबई यासारख्या वसाहती त्याच्यावर तो नियंत्रण ठेवण्याचं काम करत होता. एवढ्या मोठ्या टापूवर, एवढ्या मोठ्या भागावर नियंत्रण ठेवणं एका माणसाला शक्य नसल्यामुळं त्याच्या दिमतीला, त्याच्या मदतीकरता 4 सदस्यांची नेमणूक केली गेली. म्हणजे भारतामध्ये आलेला पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा कोलकाता, चेन्नई म्हणजे मद्रास आणि मुंबई या वसाहतींचं देखरेख करण्याची जबाबदारी त्याच्यावर त्या ठिकाणी देण्यात आली होती. आणि त्याच्या मदतीकरता त्या ठिकाणी 4 सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती. हे सगळं करण्यापाठीमागे नेमकं कारण काय होतं, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराबाबत झालेली जो काही उद्रेक होता, तो उद्रेक आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा मनमानी कारभार याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता 1773 मध्ये पहिल्यांदा रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा कायदा केला गेला. आता यानंतर 1784 मध्ये इंग्रजांनी आणखीन एक कायदा केला. या कायद्याला म्हटलं गेलं पीट ऍक्ट किंवा पीट कायदा. हा जो पीट कायदा जो होता, या पीट कायद्यानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतावर असणारा जो अधिकार होता, त्या अधिकाराचं हस्तांतर झालं. अधिकाराचं काय झालं? हस्तांतर झालं. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार 1773 मध्ये नियंत्रित केला गेलाच, परंतु 1784 मध्ये जो पीट कायदा आला होता, त्या पीट कायद्याच्या अनुषंगाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावरची पूर्ण मक्तेदारी जी होती ती इंग्लंडने हळूहळू त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली होती. मग हा जो पीट कायदा काय होता, तर या पीट कायद्याच्या अनुषंगाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारावर नियंत्रण ठेवताना त्यांच्या कारभारावर देखरेख करण्याकरता एका नियामक मंडळाची स्थापना केली गेली. आणि अशा रीतीने हे नियामक मंडळ जो काही भारताच्या राज्यकारभारासंबंधी आदेश देतील, तो आदेश त्या त्या भागामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पाळावा अशी अट त्या पीट कायद्यामध्ये घालण्यात आली होती. 1784 हा कायदा. म्हणजे एकंदरीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवलं गेलं. ते नियंत्रण आता हळूहळू ब्रिटिश इंडिया कंपनीच्या हातातून निघून जाऊन ते गेलं पण हातामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटच्या म्हणजे त्यांच्या नियामक मंडळाच्या आधिपत्याखाली. अशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर देखरेख ठेवत असताना इंग्रजांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले आणि या कायद्याच्या अनुषंगाने त्यांनी भारतावर प्रत्यक्ष शासन करायला सुरुवात केली. म्हणजे आपण बघितलं 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट, 1784 पीट ऍक्ट, त्यानंतर 1813, 1833, 1853 मध्ये वेगवेगळे कायदे केले गेले आणि या वेगवेगळ्या कायद्याच्या तरतुदीनुसार त्या अनुषंगाने भारतामधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा असणारा अधिकार किंवा त्यांची व्यापारामधली मक्तेदारी, राज्यकारभारामधली मक्तेदारी हळूहळू तिचं हस्तांतर इंग्लंडच्या पार्लमेंटकडे होत गेलं, हे लक्षात ठेवा. म्हणजे असं हस्तांतर जेव्हा झालं, म्हणजे आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी इंग्लंडचं पार्लमेंट भारतामधला राज्यकारभार बघायला सुरुवात झाली. त्यावेळेला
इंग्लंडच्या पार्लमेंटला भारतामधला आपला राज्यकारभार अधिक दृढ करायचा आहे याची जाणीव त्यांना झाली होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या राज्यकारभाराच्या सोयी करता भारतामध्ये 4 मूलभूत आधारस्तंभ निर्माण केले. यातला पहिला तो म्हणजे मुलकी नोकरशाही, दुसरा म्हणजे लष्कर, तिसरा होता पोलीस दल आणि चौथा म्हणजे न्याय संस्था. म्हणजे भारतामधला आपला व्यापार जर निर्धोक करायचा असेल, दृढ करायचा असेल, कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर भारतामध्ये 4 प्रमुख आधारस्तंभ जे इंग्रजांनी निर्माण केले त्याच्या माध्यमातून या ठिकाणचं प्रशासन त्यांनी चालवलं. ते 4 घटक होते म्हणजे मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्याय व्यवस्था किंवा न्याय संस्था. यातली मुलकी नोकरशाही हा जो घटक आहे हा घटक भारतामध्ये अस्तित्वात ज्या माणसाने आणला किंवा त्याचा जनक जो आहे तो जनक आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड कॉर्नवॉलिस नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं भारतामध्ये मुलकी नोकरशाही हा जो त्यांचा प्रमुख आधारस्तंभ जो होता तो निर्माण करण्यामध्ये फार मोठे योगदान त्या माणसाचं आहे. मग ही मुलकी नोकरशाही नेमकी काय होती तर ती गोष्ट लक्षात घ्या की या मुलकी नोकरशाहीच्या अनुषंगाने भारतामध्ये नियुक्त केले गेलेल्या कुठल्याही ब्रिटिश अधिकाऱ्याला स्वतःचा वैयक्तिक व्यापार करता येणार नाही अशा प्रकारची अट घातली गेली होती आणि त्या अटीच्या अधीन राहून मुलकी नोकरशाही जेव्हा भारतामध्ये निर्माण केली गेली त्याचा जनक आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. या मुलकी नोकरशाहीमध्ये नेमकं काय केलं होतं पहा की भारतासारख्या एवढ्या मोठ्या प्रदेशावर प्रशासनाच्या सोयी करता प्रांतवार जिल्हा निर्मिती इंग्रजांनी केली. प्रशासनाच्या सोयी करता भारतामधील वेगवेगळ्या प्रांतामधील प्रांतवार जिल्ह्याची रचना इंग्रजांनी केली. प्रत्येक जिल्ह्याचा कारभार करण्याकरता एक सक्षम अधिकारी नेमला गेला, त्याला म्हटलं गेलं जिल्हाधिकारी. हा जिल्हाधिकारी आणि त्याच्या अधिपत्याखाली काम करत असणारे इतर मुलकी नोकरशाहीमधील घटक हे संपूर्ण त्या जिल्ह्याचं प्रशासन ठोकपणे किंवा सुरळीतपणे चालण्यास ते जबाबदार होते. मग या जिल्हाधिकाऱ्याचं नेमकं काम काय होतं तर याचं पहिलं महत्वाचं काम ते म्हणजे महसूल गोळा करणे. पहिलं काम कोणतं? महसूल गोळा करणं. दुसरं काम न्यायदान करणं. तिसरं काम कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं. म्हणजे इंग्रजांनी निर्माण केलेल्या मुलकी नोकरशाही मधला प्रमुख घटक जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्याचं काम कोणतं तर महसूल गोळा करणे, न्यायदान करणे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणे. अशा प्रकारचा जिल्हाधिकारी त्याची निवड जी आहे ती निवड इंग्रजांच्या काळामध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची निवड केली जायची. इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS म्हणजे स्पर्धा परीक्षेचा जे स्तोम तुम्ही आताच्या काळामध्ये बघता ते स्पर्धा परीक्षा ही इंग्रजांच्या काळामध्ये निर्माण झाली हेही लक्षात ठेवा. म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसद्वारे या सगळ्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली जायची आणि हे पदाधिकारी इंग्रज शासनाचे प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये काम करण्याकरता त्या ठिकाणी सज्ज असायचे. इंग्रजांच्या या प्रश्नाचा महत्वाचा घटक तो म्हणजे लष्कर. आता भारतामध्ये इंग्रजांनी लष्कराची निर्मिती का केली? मुळात इंग्लंड सारख्या देशांमधनं तिथल्या सैन्याला या ठिकाणी घेऊन यायचं आणि इथं प्रशासन करायचं हे इंग्रजांना जास्त संयुक्तिक वाटलं नाही आणि म्हणून स्थानिक लोकांना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लष्करामध्ये त्यांनी समाविष्ट करायला सुरुवात केली. याचं उत्तम उदाहरण जे आहे ते उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आता नुकताच रिलीज झालेला पिक्चर केसरी 2 वर्षापूर्वी रिलीज झाला होता तो पाहिला असेल तर त्या केसरी चित्रपटामध्ये शीख बांधव जे लष्करामध्ये होते त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सारागडीच्या त्या किल्ला करता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असं लष्कर निर्माण केलं की जे काम करते ब्रिटिश
सरकार करता किंवा इंग्लंडच्या पार्लमेंट करता. मग हे जे लष्कर निर्माण केलं, या लष्करावर काही ठराविक जबाबदारी देण्यात आल्या होत्या. यातली पहिली जबाबदारी कोणती, तर इंग्रजांचं आधिपत्य ज्या ज्या प्रदेशांवर आहे, इंग्रजांचं आधिपत्य असणाऱ्या प्रदेशांच्या सीमांचं संरक्षण करणे. इंग्रजांचं आधिपत्य असलेल्या प्रदेशांच्या सीमांचं संरक्षण करणे ही पहिलं कर्तव्य त्यांचं होतं. दुसरं कर्तव्य काय होतं, तर दुसरं कर्तव्य असं होतं की देशांतर्गत इंग्रजांच्या विरुद्ध ज्या ज्या ठिकाणी बंडाळी होईल, ज्या ज्या ठिकाणी उठाव होईल, ते उठाव मोडीत काढणं. इंग्रजांच्या विरुद्ध होणारे उठाव मोडीत काढणं हे दुसरं काम या लष्करावर, ही जबाबदारी त्या ठिकाणी सोपवण्यात आली होती. आणि तिसरी जबाबदारी होती ती म्हणजे अत्यंत महत्वाची, इंग्रजांचा साम्राज्य विस्तार करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश इंग्रजांच्या आधिपत्याखाली आणून देणे. म्हणजे लष्कराची निर्मिती इंग्रजांनी का केली असा जर प्रश्न आला, तुम्हाला उत्तर लिहिताना सांगावं लागेल, काय सांगावं लागेल की इंग्रजांच्या आधिपत्यामधील असणाऱ्या प्रदेशाचं संरक्षण करणे, 2 इंग्रजांच्या आधिपत्याखालील असलेल्या भागात जर उठाव झाला तो मोडीत काढणे, आणि 3 इंग्रजांसाठी किंवा इंग्लंडच्या पार्लमेंटसाठी नवनवीन भूप्रदेश ताब्यात घेणे यासारखी कामं ही लष्कराला त्या काळामध्ये करावी लागत असत. म्हणजे इंग्रजांनी लष्करी व्यवस्था भारतामध्ये आणली. ती का आणली, तर स्वतःच्या फायद्याकरता. हा मुद्दा समजून घ्या. यानंतर इंग्रजांचा प्रशासनामधला तिसरा अत्यंत महत्वाचा घटक तो म्हणजे पोलीस दल. हे पोलीस दल इंग्रजांनी निर्माण केलं. हे का निर्माण केलं, याच्यामध्ये स्थानिक लोकच घेतली गेली. तर देशांतर्गत भागामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता राहावी या हेतून या पोलीस दलाची निर्मिती केली गेली. हे जे पोलीस दल होतं, हे पोलीस दल प्रामुख्याने कायदा शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम करत होतं आणि ती त्यांची जबाबदारी होती. आणि जाणीवपूर्वक ब्रिटिशांनी या पोलीस दलामध्ये भारतीय लोकांचा समावेश त्या ठिकाणी केला होता. मात्र त्यांचे पदाधिकारी सगळे इंग्रज अधिकारी असत. अर्थात इंग्रजांनी भारताकरता एक दिलेली अत्यंत अमूल्य भेट आहे. ती अमूल्य भेट म्हणजे त्यांनी निर्माण केलेली न्याय व्यवस्था किंवा न्याय संस्था. मग इंग्रजांनी काय केलं, इंग्लंडच्या धर्तीवर असणारी जी काय न्याय व्यवस्था होती त्याच प्रकारची न्याय व्यवस्था इंग्रजांनी भारतामध्ये निर्माण केली. इंग्लंडमध्ये ज्या प्रकारची न्याय व्यवस्था आहे त्याच प्रकारची न्याय व्यवस्था इंग्रजांनी भारतामध्ये निर्माण केली. मग याच्यापूर्वी भारतामध्ये न्याय व्यवस्था नव्हती का, न्याय व्यवस्था निश्चित होती, परंतु ती न्याय व्यवस्था जातीनुसार न्याय निवाडा करण्याचं काम करत असे. म्हणजे कायदा सगळ्यांकरता सारखा नाही, कायदा हा जातीनिहाय केला जायचा आणि त्यानुसार न्याय निवाडा केला जायचा. म्हणजे न्याय व्यवस्थेमधील असणारी जी असमानता आहे ती असमानता इंग्रजांनी नष्ट करून कायद्यापुढे सर्व भारतीय समान आहेत हे तत्व भारतीयांना इंग्रजांनी घालून दिलं. म्हणजे कायद्यामधील असणारी असमानता भेदभाव दूर करून समान कायदा सगळ्या भारतीय लोकांकरता बहाल केला गेला. आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे पहा की मुलकी खटल्याकरता दिवाणी न्यायालय आणि फौजदारी खटल्याकरता फौजदारी न्यायालय अशा न्यायालयांची निर्मिती केली गेली. मग हे न्यायालय प्रांतवार जिल्हावार निर्माण केली गेली. समजा एखाद्या व्यक्तीचं खालच्या न्यायालयामध्ये समाधान झालं नाही तर त्याला उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याकरता किंवा फेरविचार करण्याकरता जाण्याचा अधिकार असायचा. म्हणजे अशा प्रकारची एक चांगल्या प्रकारची साऊंड, म्हणजे आपण ज्याला म्हणू की वेल प्लॅन्ड अँड वेल ऑर्गनाइज्ड अशा प्रकारची न्याय व्यवस्था इंग्रजांनी भारतामध्ये निर्माण केली. म्हणजे एकीकडे इंग्रजांनी सांगितलं की सर्व भारतीय कायद्यापुढे समान आहेत, पण हे सांगत असताना इंग्रजांनी त्या ठिकाणी एक चूक केली. ती चूक म्हणण्यापेक्षा एक भेदभाव केला. तो भेदभाव काय होता, तर इंग्रज अधिकाऱ्यांवर जे काही खटले लावले जायचे, जे काही खटले चालायचे त्यांच्याकरता वेगळ्या न्यायालयाची निर्मिती केली. त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी फक्त इंग्रज न्यायाधीशाच्या नियुक्तीखाली केली जायची.
म्हणजे एकीकडे कायद्यापुढे सर्व भारतीयांना समान आणलं, परंतु तोच कायदा इंग्रज लोकांना मात्र लागू केला गेला नाही. अशा रीतीनं सर्वसामान्य लोकांना न्यायदानाच्या कक्षेमध्ये आणण्याचं काम हे इंग्रजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अर्थात भारताकरता आणलेली न्यायव्यवस्था जी इंग्रजांनी चांगली जरी असली तर त्याच्यामध्ये काय प्रचलित दोष होते. हे जे दोष आहेत ते दोष प्रामुख्याने आपण बघितलं की युरोपीय लोकांवरचे खटले वेगळ्या न्यायालयामध्ये चालत आणि न्यायालयामध्ये जाणं, त्याच्यावरचा खटला चालणं हे सर्वसामान्य भारतीय लोकांना परवडणार नव्हतं, कारण ती गोष्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्चिक होती, हे लक्षात घ्या. आजच्या या भागामध्ये आपण प्रामुख्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, इंग्रज मराठे संघर्ष, तैनाती फौजेचा करार, त्याच्या अटी, छत्रपती प्रतापसिंह महाराज, दुहेरी राज्यव्यवस्थेचे परिणाम, इंग्लंडच्या पार्लिमेंटने केलेले कायदे, इंग्लंडच्या प्रश्नाचे प्रमुख घटक मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय व्यवस्था या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. अर्थात लवकरच आपण या प्रकरणाचा दुसरा भाग बनवून त्याचाही ऑनलाईन व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रसारित करणार आहोत. तोपर्यंत मला आपली अनुमती द्या आणि आपण पुन्हा एकदा लवकर भेटू असं सांगून मी आपलं सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद.